तर नमस्कार रामराम मंडळी. आज आहे अक्षय तृतीया. आखिती हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण, म्हणजे की त्याला ठराविक स्थान असतं. आज कसं आहे बघा, आधी घरातल्या देवाऱ्यावर आखित्या मांडून पूजा करून घेतली. वैशाख महिन्यातला पहिलाच मुहूर्त म्हणजे आखिती. आज पोळ्यांचं गोडधोड सोबतच आमरस सगळ्यांनी खाल्लंच असेल. बरं, असं बोललं जातं या सणा दिवशी जे आपल्या घरातील माणसं स्वर्गवासी झालेले आहेत त्यांच्यासाठी देव एक दिवस पृथ्वीवर जाऊन जेवण करून मागण्यासाठी दार मोकळं ठेवतो असे बोलले जाते. अजून ह्या सणाबद्दल तुम्हाला काही अजून माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आज रानात वेगळेच पक्षी आलेले. परदेशी पाहुणा आहे. चल, घरातला नैवेद्य झाला, स्मशानभूमीतला झाला ना, आता आलो ते मसोबाला नैवेद्य दाखवाय. तिथनं मग आलो घरी. अंधा कानून तर सगळ्यांनीच माहिती आहे, ह्याचा अर्धा कानून झालाय बघा. बरं, अक्षय तृतीयाचा मुहूर्त म्हणजे ह्या मुहूर्तावर बघा लग्नाची तिथी सुद्धा असते. आता भाऊकी म्हणले आम्हाला आमंत्रण आलेलं. आज खूप दिवसांनी बघा पाचोडेश्वर मंदिर पाचोडपाटा इथे आलो. यानं आम्हाला बघितल्या देवाच्या फोटोची जागा चेंज केली. बरं, लग्नाच्या टायमिंग मध्ये खरी मजा असते ती फटांगड्या वाजविणाऱ्यांची. आता हे तांदूळ कुठनं टाकतोय बघा. खरंच लग्ना दिवशी फटांगड्या का लावतील ते आता कळायला लागलं. आता तांदूळ वगैरे सगळ्या मंडळीत जर टाकून झालं, म्हटलं आलो इथं तर आपलं देवाला तर जाऊन यावं. मंडळी, दररोजच्या किरकिरीतून बघा एकांत हवा असेल आणि ध्यानस्थ बसायचं असेल तर नक्कीच NH4 हायवेलाच बघा पाचोडेश्वर मंदिर एक नंबर लोकेशन आहे. सगळं कसं पिन ड्रॉप सायलेन्स.